नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओ वेळेवर बघता येईल. मंडळी, उद्या भालचंद्र संकष्टी चतुर्थी. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी करत असतो. प्रत्येक संकष्टी गणपती बाप्पांच्या विविध नावांना समर्पित असते. यावर्षी चैत्र महिन्यातील चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. या दिवशी भगवान गणेशाची सेवा केल्याने आयुष्यात कधीही दुःखाची आणि संकटांची गरज पडत नाही. आयुष्य मनासारखं जगू शकतो. आर्थिक, शारीरिक, मानसिक कष्ट असेल, नकारात्मकता असेल तर नक्कीच गणपती बाप्पाची पूजा करावी, आराधना करावी. याने तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. उद्या सकाळी उठून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करण्याच्या आधी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहे. ती वस्तू कुठली तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. भालचंद्र संकष्टी चतुर्थी. भालचंद्र संकष्टी चतुर्थी, ज्याला चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी असे देखील म्हणतात. या दिवशी भगवान गणेशाची पूजा आणि उपासना केली जाते. या दिवशी भाविक उपवास करतात आणि रात्री चंद्रोदयानंतर अर्घ्य देतात. भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने संकटे दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. उपवास निर्जली करावा. काही ठिकाणी भालचंद्र संकष्टीचा उपवास हा निर्जळी केला जातो. पूजा. भगवान गणेशाची पूजा करताना मोदक, पेढे आणि इतर त्यांच्या आवडीच्या गोष्टी नैवेद्यामध्ये ठेवू शकतात. संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन हा महत्त्वाचा भाग असल्याने या दिवशी चंद्राचं दर्शनसुद्धा घ्यावं. भालचंद्र संकष्टी चतुर्थीची कथा वाचावी किंवा ऐकली तरी चालेल. संकट निरसन होतात. तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा असेल तर त्या नक्कीच भालचंद्र संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने होते. मनशांती मिळण्यास मदत होते. सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढण्यात सुद्धा मदत होते. अशा या भालचंद्र संकष्टी चतुर्थीला आपल्याला सकाळी उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चं दूध आणि हळद टाकायची आहे. होय, हळद आणि थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे. हळदीचा उपयोग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कच्चं दूध शरीरासाठी आणि आपल्या आयुष्यात जर काही नकारात्मक असेल, शारीरिक व्याधीने जर तुम्ही गांजलेल्या असेल तर याचा नक्कीच परिणाम तुम्हाला चांगला मिळेल. म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये घरातली हळद, जी आपण मसाल्यासाठी वापरतो, मसाल्याच्या भांड्यामध्ये वापरतो, खाण्यासाठी वापरतो, तीच हळद तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आणि कच्चं दूध टाकायचं आहे. हे दोन मिश्रण करून आंघोळ करावी. याने तुमच्या आयुष्यात जर नकारात्मक शारीरिक कष्ट असेल, आर्थिक बाधा असेल, नजरदोष असेल तर तो हळूहळू कमी होण्यास मदत होईल आणि नक्कीच घरात सुखशांती नांदेल. हा उपाय कोणीही करू शकतो. ज्यांना अडचण असेल, काही सुतक असेल, त्यांनीसुद्धा हा उपाय करावा. कारण हा उपाय करताना कुठल्याही देवाचं किंवा कुठल्याही धर्माचं आपल्याला नाव घ्यायचं नाही आहे. हा उपाय करत असताना फक्त मनामध्ये सकारात्मकता असावी. मी जो काही उपाय करत आहे त्याच्यामुळे माझं आणि माझ्या कुटुंबाचं कल्याण होणार आहे, अशीच एक सात्विकता मनात असली पाहिजे. आता आंघोळ करून झाल्यावर गणपती बाप्पाची पूजा करावी, उपासना करावी. मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक करावा. अभिषेक करून झाल्यावर ते पाणी कुठल्याही झाडाला टाकून द्यावं. मूर्तीची विधिवत अशी पूजा करावी. गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू गणपती बाप्पाला अर्पण कराव्या, पूजा करावी आणि प्रार्थना करावी. प्रार्थना हेच करावी, माझ्या आयुष्यात काही दुःख संकट असेल तर ते हळूहळू कमी होऊन जाऊ दे. ही प्रार्थना आपल्याला गणरायाला करायची आहे. आंघोळ करून झाल्यावर नित्यनियमाने गणपती बाप्पाची पूजा करावी. धूप, दीप, गंध, फुलं, अक्षदा अर्पण करावी. गणपती बाप्पाची पूजा केल्याने मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थी ही चंद्रदर्शनाशिवाय अपूर्ण आहे. ह्या दिवशी तुम्हाला चंद्रदर्शन घ्यायचं आहे. चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. कधीही चंद्रोदय असो, चंद्रोदयाच्या आधी जेवण करू नये, भोजन करू नये. चंद्रोदय बघून चंद्राची पूजा करून चंद्राला अर्घ्य देऊन चंद्राचं दर्शन घेऊन
मगच उपवास सोडायचा असतो. तर ही होती मंडळी आजची माहिती. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.